मंचर जवळचं बोरमळा हा परिसर आहे. सिद्धिविनायक मंदिर बोरमळा तुम्ही नाव वाचू शकता, पलीकडं मंदिर दाखवा. आणि नौकार डिस्ट्रीब्युटर नावाची एक कंपनी आहे आणि ती कंपनी कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो. या चला. गेल्या अनेक दिवसापासून हे रॅकेट सिंडिकेट जे आपण पाहतो नकली दुधाचं, सर्वात प्रथम FDAने आणि LCBने छापा टाकला ती हीच जागा. हे जे कौलारू घर दिसते इकडच्या बाजूला राहतात, पलीकडं कुलूप लावलेलं दिसते, तर हीच ती जागा आहे. आणि ह्याचा म्हणजे नौकर डिस्ट्रीब्युटरचा पत्ता आहे तो हा. सध्या याला कुलूप लावलेला आहे आणि ह्याच गोडाऊनमध्ये म्हणजे लाखो रुपयांचा मुद्देमाल या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. आणि हे गोडाऊन आरोपी सुशांत हिंगे यांचं आहे. खरं तर हे त्यांच्या सासूरवाडीची जागा आहे, पण याच ठिकाणी हे सगळं जे काही मटेरियल आहे, जे बनावट दूध तयार करण्यासाठी ते वापरलं जायचं. 1 ना 2 26 नावं आहेत या FIRमध्ये, 26 नावं. आणि ही संख्या फक्त 26पर्यंतच मर्यादित न राहता शेकडोनी वाढू शकते तपासाचा वेग वाढवला तर. झालं आहे काय, 13 आरोपी तर अटक आहेत, बाकीचे जे काय आहे ते फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. परंतु प्रमुख आरोपी जे आहेत ते सुशांत हिंगे आहेत. कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालकांचे ते पुतणे आहेत. आणि ते विष्णू हिंगे जे मी सांगतोय त्यांचे ते काका ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत. अजून काय तर जिल्हा परिषद सदस्य ते आहेत. अजून काय तर आमदार वळसे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ते विष्णू हिंगे ओळखले जातात. आणि त्यांचा पुतण्या ह्या रॅकेटमध्ये सूत्रधार आहे. चला, घर आहे, विनाकारण कुणाला डिस्टर्ब नको. अजून सांगू, कारण की FIR वगैरे आपण तर प्रचंड प्रयत्न केले FIR मिळवायचे, शेवटी आपल्याला FIR रात्री मिळालीसुद्धा. परंतु जे घडलं आहे ते खूपच भयावह आहे. आणि हा जो बनावट भेसळ हे जे चालू होतं याच्यामुळं जुन्नर, खेड, आंबेगाव, पुणे जिल्हा हादरून गेलेला आहे. तपास जर वाढला त्याची सूत्र लांबपर्यंत आहे. खूप लोक फोन करत आहेत, काय काय झालं, कसं कसं झालं. अगदी हे जे पावडर्स वगैरे आहेत हे बारामतीवरून देखील यायचं. आणि हा का आजचा धंदा नाही, गेली 4-5 वर्षापासूनचा धंदा आहे. इथनं बोगस दूध तयार करायचं. पोलिसांची माहिती अशी 600 लिटर ओरिजिनल दुधापासून 4000 लिटर दूध तयार व्हायचं. आणि हे नकली दूध इथलेच काही दूध डेअऱ्या असतील, चांगल्या ब्रँडेड असतील, यांनाच सप्लाय केला जायचा. आणि ते देखील ते दूध घ्यायचे आणि ब्रँडेड शिक्का मारून पिशव्यांमध्ये गोरगरिबांच्या मुलांना, गोरगरीब काय सगळेच मुले लहान लहान मुलांना द्यायचे. इथनं जो काय साठा जप्त केला आहे त्याच्यामध्ये एक मोठा साठा असा होता व्हे पावडर म्हणून. आता हे व्हे पावडर काय आहे तर व्हे पावडर आहे दुधापासून जेव्हा प्रक्रिया करून त्याचं चीज किंवा पनीर तत्सम जे काय उपपदार्थ बनवले जातात त्याच्यापासून एक तिसरा पदार्थ तयार होतो, त्याला व्हे पावडर म्हणतात. आता हे जे व्हे पावडर हे कुठं वापरली जाते तर याचं कारण म्हणजे ह्या व्हे पावडरमध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन असतं. इतर कोणत्याही पदार्थाच्या ह्याच्यामध्ये प्रचंड प्रोटीन. आणि ह्या प्रोटीनचा उपयोग कोण करतं तर जे बॉडी बिल्डर तुम्ही पाहत असताल, प्रोटीनचे डबे किंवा जे सप्लिमेंट आपण हे म्हणतो, तर हे ते उपयोग होतो म्हणजे. आणि त्याचा अतिशय मर्यादित उपयोग केला तर ते तसं केलं जातं. जो कष्टाची कामं करतो, बॉडी बिल्डिंगची कामं करतो ते याच्यावरून काय प्रोटीन प्रोड्यूस होण्यासाठी दुधामध्ये सगळे जे काय दूध सर्व निकषांवर खरं ठरावं यासाठी हा प्रोटीन त्याच्यामध्ये असायला हवं, त्यासाठी हे वापरलं जातं. तर मग काय आहे का हे प्रोटीनची पावडर लहान लहान नवजात मुलं, अगदी पहिल्या दिवसाची मुलं, अशा अनेक महिला आहेत का त्यांना दूधच येत नाही, अशा लहान लहान बालकांना हे दूध दिलं जातं. आणि त्यांच्यावर इतका वाईट असर पडतो, थेट त्याचा सगळा शरीरावर प्रचंड परिणाम होतो. सगळ्या पोटदुखीपासून तर किडनीपर्यंत प्रचंड असा हा त्रास होतो. पोट फुगण्याचा त्रास होतो, गॅस, अपचन. म्हाताऱ्या लोकांनी तर घेऊच नाही.
डायबिटीजवाल्यांना पण त्रास होतो. जे आहे हे वापरलं जातं दुधामध्ये भेसळ करण्याच्या याच्यासाठी. आता दुसरा एक पदार्थ या ठिकाणी आणि तर याच्यामध्ये जे व्हे प्रोटीन येतं कुठून, काही का अकलूजचा 2 नंबरचा एक याच्यामध्ये आरोपी केला आहे. 26 आरोपींची लिस्ट आहे माझ्याकडं. तर त्याच्यामध्ये सुशांत बबनराव हिंगे हा जो मेन आरोपी आहे, तर त्याच्यामध्ये यातला अकलूज सोलापूरमधला हेमंत टेके नावाचा व्यक्ती आहे. ते जे काय हे आहे व्हे प्रोटीन तो यांना पुरवतो. आणि त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं वकील म्हणत होते का आम्ही व्यवस्थित करतो आहे, आमच्या GSTच्या पावत्या आहेत, अमकं आहे तमकं आहे वगैरे वगैरे. पण ज्या नौकर ट्रेडर्स डिस्ट्रीब्युटर इथं कुठं आहे, साधं घर आहे. शेल कंपनी, बनावट कंपनी स्थापन केलेली आहे नौकर ट्रेडर्स. आणि याच्यामध्ये अजून एक याला संदीप लोढा नावाचा एक व्यक्ती पार्टनर आहे. त्याचा पण धंदा हाच आहे, बनावट दुधाच्या याच्यामध्ये हे सगळं बोगस वगैरे जे आहे ते तयार करणं. त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे. तुम्हाला सर्व आरोपींचे नाव मला सांगावीशी वाटतात. त्याच्यामध्ये 1 नंबरचा सुशांत बबनराव हिंगे मी तर सांगितलेलाच आहे, त्या राजकारणाचा माणूस आहे. हेमंत टेके जो व्यक्ती आहे हा सगळा अकलूजचा आहे आणि हे व्हे पावडर पुरवठा करतो. संदीप लोढा इथलाच आहे, तो पण ह्याच व्यवसायात आहे. आणि संजोग यादव भिवंडीचा आहे, तो एक लिक्विड आहे, ते लिक्विड पाठवतो. त्या लिक्विडशिवाय नकली दूध बनवू शकत नाही. तर ते कसं काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो जरा वेळाने. तर याच्यामध्ये चेतन भोर नावाचा 5वा आरोपी आहे, जो जुन्नरचा आहे. जो कैलास लाळगे आहे तो शिरूरचा आहे. कुणाल कुलवडे जुन्नरचा आहे. शुभम गिरवले अहिल्यानगर वाळकीमधला आहे. सचिन सपकाळ सिल्लोड छत्रपती संभाजीनगरचा आहे. वैभव हांडे तर त्याच्यामधला सराईत गुन्हेगार आहे. तर वैभव हांडे जुन्नरचा आहे, म्हणजे उमरजला, आणि त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत ह्याच प्रकारचे. शुभम वाळुंज मंचरचा आहे. अजित करंडे राहुरीचा आहे. रोशन दरेकर अवसरीचा आहे, म्हणजे इथलंच आहे. राजू सांडबोर देखील अवसरीचाच आहे, आंबेगाव तालुक्यातला. प्रमोद घोरपडे राहुरीचा आहे. प्रमोद कडू राहुरी. बापूराव गडे दौंड तालुका दौंड पुणे ग्रामीण. सोनू घोरपडे पिलीव सोलापूर. खूप मोठी लिस्ट आहे. विठ्ठल जाधव पाबळचा आहे. अभिजित काटे उरळी कांचनचा आहे. अभिजित शेंडकर माही जळगावचा आहे. आकाश सावंत जुन्नरचा आहे. तर याच्यामध्ये जो सतीश केंजळे तो पाबळचा आहे. मनोहर ढमाले कडूसचा आहे. आणि ह्या कडूसच्या बाबत अनेक मला फोन आलेत का त्याच्या मुशीला अजून पिंपरी चिंचवडला डेअरी आहेत आणि तिकडं विकतो आणि तिथून हे लोक घरगुती म्हणून त्याच्याकडून घेतात. तर काय म्हणतात याला कडूसचा आरोपी. ठकसेन रखमाजी आरगडे पिंपळगावचा आहे, आंबेगाव तालुक्यातला. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त रसायनं सापडून आली होती. आपण तिकडे देखील जाणार आहोत. तर राजेश दगडू तांबडे देखील तांबडेमळा इथलाच अवसरी परिसरातला आहे. बघा ही काय कारवाई काय फक्त इथलं लोकांनी अधिकाऱ्यांनी केलेली नाही. कारवाई करण्यासाठी थेट वरपर्यंत वरिष्ठ म्हणजे नियंत्रण होतं तुकाराम मुंडे यांचं आणि SP संदीप गिले यांचं, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली. आणि एका दिवसामध्ये हे सगळे आरोपी शोधणं, आणणं, जप्त करणं वगैरे काय जोक नाही. तर ही सगळी जी कारवाई झाली त्याच्यामध्ये जी फिर्याद नोंदणी केलेली आहे का त्याच्यामध्ये ते अन्न सुरक्षा अधिकारी आहेत स्वाती मस्के यांनी, आणि त्या मुशी या ठिकाणी राहत आहेत. तर त्यांनी ही फिर्याद दाखल केली. त्यांना वरिष्ठ कार्यालयाकडूनच माहिती मिळाली का अशा ठिकाणी हे नौकार डिस्ट्रीब्युटर आहे, या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात साठा आहे आणि इथून हे सप्लाय होते. तर ते सगळं टीम वगैरे काय आहे ही लोक न घेता ठाणेपासून तर अनेक मोठमोठे अधिकारी या ठिकाणी FDAचे होते, जेणेकरून कुणी गोपनीय माहिती लीक होऊ नये त्याच्यासाठी खास LCBची बाकी इतरांची नाही तर LCBची खास टीम बोलवण्यात आली आणि त्यांची मदत घेण्यात आलेली होती. तर आता हे सगळं जे झालेलं आहे याच्यामध्ये काय आढळून आलं, तर याच्यामध्ये ती व्हे पावडर आढळून आलं. व्हे पावडरचं मी तुम्हाला सांगितलं आहे कशासाठी, प्रोटीन तयार होण्यासाठी, प्रोड्यूस होण्यासाठी. आणि ते घेतलं तर लहान मुलांवर काय धोके होतात ते देखील तुम्हाला सांगितले. आता याच्यामध्ये अजून एक हे आहे का पामतेलाचा देखील मोठ्या प्रमाणावर साठा या ठिकाणी आढळून आला. आता हे पामतेल कशासाठी तयार करायचे हे व्हायचं
तर पाम तेलाचा उपयोग व्हायचा का ह्या दुधाला घट्टपणा यावा, आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या पाम तेलाचा फायदा काय होतो का त्याच्यामध्ये फॅट, चरबी ही प्रचंड प्रमाणामध्ये असते. म्हणजे डेअरीमध्ये गेलं तर ही 100% हे फॅट लागतो जे काय म्हणतं का त्यासाठी हे डालडा आपण जे म्हणतो ते पाम तेल हे यूज केलं जायचं. आता याच्यामध्ये हे सगळं घट्टपणा यावा वगैरे वगैरे याच्यासाठी हे पाम तेल. या पाम तेलाचे तोटे काय आहेत माहिती आहे का? हे स्वस्त आहे, अतिशय स्वस्त. या पाम तेल ह्याच्यापासून जे कोलेस्ट्रॉल म्हणतो, जो हार्ट अटॅक कशामुळे येतो का आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, आणि त्या ब्लॉक कशामुळे होतात? कोलेस्ट्रॉलमुळे होतात. तर त्या याच्यामध्ये हा सगळं हे काम करतं हे पाम तेल. आणि तुम्ही जितकं पाम तेल खाल तितकं तुम्ही लवकर हार्ट अटॅकचा हे रोगी हे बनाल, आणि असं ते विषय आहे. तर मग हे पाम तेल वगैरे घट्टपणा यावा दुधाचा, हे सगळं गैरवापर हे केला. आता याच्यामध्ये अजून एक आहे स्किम्ड मिल्क पावडर म्हणून एक विषय आहे. तर ते काय आहे ते देखील आपण पाहूया. दूध पावडर आपण जे आपण घेतो कोणत्याही याच्यामध्ये, आता याचा वापर होतो दुधाचे उत्पादनं वगैरे किंवा बेकरीचे पदार्थ यांचं हे सगळं हे करण्यासाठी. तर आता याच्यामध्ये दूध भेसळीमध्ये प्रचंड प्रमाणात याचा उपयोग केला जातो. त्याचा देखील घातक असा हे लहान मुलांच्या दृष्टीने हे होतो, कारण की सर्वसामान्य व्यक्ती फिट असेल तर तो ते पचू शकतो, परंतु जी जी अनफिट आहेत, समजा लहान बालकं आहेत, तर त्याच्यापासून त्याचा प्रचंड असा दुष्परिणाम होतो. इमल्सिफायर म्हणून आहे. आता हे इमल्सिफायर काय आहे? तर हे इमल्सिफायर यायचं कुठून? तर ते यायचं भिवंडीवरून. जो मगाशी मी एक नाव घेतलं तो जो आरोपी आहे त्याच्याकडून हे सप्लाय व्हायचं यांना. हे काय काम करतं हे केमिकल? ह्या केमिकलचा जर तुम्ही पाम तेल हे तेल आहे, तेल आणि दूध जर एकत्र केलं तर काय होईल? तेल वर जाईल आणि दूध जे काय खाली होईल. त्यामुळे ती भेसळ जी आहे ते आपल्याला चटकन ओळखू येईल. तर याचा काय फायदा होतो? हे जे लिक्विड आहे इमल्सिफायर म्हणून, हे तेल आणि हे दूध पाणी हे मिक्स करतं, एकत्रित करून ठेवतं. याच्यात इतकी पॉवर आहे का कितीतरी दिवस ते हे करू म्हणजे घट्ट करू शकतो. तर कळणारच नाही. जर तुम्ही पाणी 1 लिटर पाणी आणि 1 लिटर तेल मिक्स केलं आणि हे लिक्विड टाकलं तर तुम्हाला कळणार नाही. त्याचा एकदम शुद्ध सफेद कलर होतो दुधासारखा, आणि हे खूप दिवस हे टिकतं. तर ह्याचा इतका दुष्परिणाम होतो का थेट आतड्यावर दुष्परिणाम होतो, आणि अक्षरशः लहान मुलं आणि हे सगळं हे होतं. तुम्ही पाहू शकता की जुलाब होणं किंवा पोट दुखणं हे भेसळयुक्त दुधाची लक्षणं आहेत, आणि सहजासहजी हे ओळखू येत नाही. अजून एक याच्यामध्ये वापर केला जातो का डिटर्जंट, शॅम्पू, का त्या दुधाचा जो घट्टपणा आहे तो टिकवण्यासाठी किंवा ते थोडंसं फेसाळलेलं राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं हे सगळं हे करून हे डिटर्जंट यूज होतं या दुधामध्ये. आणि बघा ना, तुम्ही शॅम्पू पिऊ शकता का हो? साधा प्रश्न आहे. शॅम्पू पिऊ शकता, ही सगळी रसायनं खाऊ शकता का? नाही ना. मग हे सगळे हे त्रास होतात ह्या याच्यामध्ये. त्याच्यामध्ये हार्मोन्सचं सुद्धा असंतुलन होतं. समजा लहान मुलं म्हणजे खूप, म्हणजे डायबिटीज तर खूप होतं, कारण की याच्यामध्ये इतकी हे होतं, कॅलरीज वगैरे असतात किंवा साखर असते, तर ते खूप प्रचंड प्रमाणात. मग हे सगळं झालं. तर आता झालं आहे काय? इथनं साठा पकडला, आरोपीला ताब्यात घेण्यात आलं, आणि एकदा का आरोपी ताब्यात घेतला त्यानंतर सगळ्यांची कुंडली बाहेर आली, आणि एक ना थोडी 26 लोकांची नावं आलेली आहेत, आणि त्यापैकी 13 जण तर अटक केलेली आहे. परंतु आता काय झालं आहे की कोर्टामध्ये जे काय आहे हे प्रोटीन पावडर पाठवणारे हे सगळे म्हणत आहेत का आम्ही कायदेशीर विकलं आहे, किंवा हे जे काय लिक्विड आहे ते काय फायर ते आहे ते कायदेशीर विकलेलं आहे, आणि त्यांनी दाखवले का अशा आमच्या गुन्हे दाखल झाले, ते हायकोर्टाने क्वेश केले. तर गंमत अशी आहे की हे जे दूध जागोजागी ज्या ह्या यादीमध्ये ज्या अटक केलेले किंवा लोकांना दिले आहेत, ही लोक खास हे बनवतात, आणि यांचं कम्युनिकेशन चालतं व्हॉट्सअपच्या माध्यमातून. किती पावडर घ्यायची, कसं वापरायचं, त्याचा फॉर्म्युला काय आहे, नवीन कसं कमी खर्चामध्ये हे बनवायचं, अशा पद्धतीने हे सुरू आहे. तर काय झालं आहे का हे जे दूध आहे हे घेतं कोण? ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत, अनेक ब्रँडेड कंपन्या आहेत. नाव घेता येत नाही. का नाही घेता येत? लोक विचारतात नाव का घेता येत नाही. तर कारण की याचा तपास होणं बाकी आहे, आणि चौकशी झाल्याच्यानंतर त्याला काहीतरी अधिकृत पुरावा असावा लागतो. तो ज्यावेळी पुरावा येईल
त्यानंतर आपण 100% त्याची न्यूज दाखवणार आहे. परंतु झालेला तपास जर पाहता, हा तपास फक्त आता हे आरोपी अटक करणे इथपर्यंत तरी प्राथमिकदृष्ट्या झालेलं आहे. अजून त्याची चौकशी वगैरे त्यांच्या तपासामध्ये काय काय बाबी समोर येतात तर ते सगळं हे पाहणं गरजेचं आहे. तर हे सगळं जागोजागी इथंच नाही तर अर्ध्या महाराष्ट्रभर यांची पाळेमुळे ही पसरलेली आहेत. आणि अक्षरशः दूध घेऊन, थोडं दूध घेऊन, तेच सांगतो मी वारंवार, 600 लिटर दूध ओरिजिनल दुधापासून 4000 लिटर नकली दूध तयार होतं. कल्पना करा. आणि हे जातं कुणाला? हे आपल्या घरामध्ये येतं. मग याला जबाबदार कोण? आत्तापर्यंतचे अधिकारी काय करत होते हा खरं तर मोठा विषय आणि संशोधनाचा विषय आहे. जर अधिकारी आला त्याने एवढं सगळं हे केलं आहे तर मग इतर अधिकाऱ्यांनी का केलं नाही? नावं जरी आरोपीचं पाहिलं 1 नंबरचा सुशांत हिंगे, हा इथला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षांचा पुतणे आहे, सक्का पुतणे. हे काका त्यांचे जे हे आहेत चुलते, ते अध्यक्ष आहे दूध संघावर होते. आता ते संचालक आहेत, ते जिल्हा परिषद सदस्य आहेत. आता ते म्हणतात तो माझा पुतणेच नाही, ते भावकीतलं आहे कोणतरी. पण माहिती घेतली असता तो त्यांचा सक्का पुतणे, एकत्रित राहतात आणि हे सगळे आहे. पुणे जिल्हा दूध संघ जो आहे त्या ठिकाणची चौकशी देखील सुरू आहे. त्याच्यामध्ये चौकशीचा सर्वात मोठा मुद्दा असा आहे का कागदोपत्री ज्या संस्था आहेत, दूध उत्पादक संस्था गावोगावच्या, त्या जवळपास बंद झालेल्या आहेत, फक्त कागदोपत्री सुरू आहेत. तर याच्यामध्ये असं झालेलं आहे का त्या दूध संस्थेमध्ये बोगस दूध कात्रज दूध संघाकडे येतं आहे. म्हणजे दुधाच्या एंट्र्या केल्या जातात आणि ते पैसे कात्रज दूध संघ यांना देतं आहे. अशा सगळ्या ह्या चौकशा सुरू आहेत. मग हे दूध जर त्या शेतकरी देत नाही तर मग हे दूध हे बोगस तर नव्हतं का? जरा असं होऊनही ह्या अवसरी गावाच्या परिसरामध्ये आरोपी अटक केला आहे तरी देखील ते जर त्याची रसायनं फेकून देण्यात येत असतील, ओढ्यानाड्याला दिसत आहेत आपल्याला, तर मग याच्यामध्ये काहीतरी तपास कमकुवत झाला आहे का असं दिसते. कारण की हा पुरावा नष्ट करण्याचा प्रकार आहे. नक्कीच ह्याच्यामध्ये हे काही दोघंच लोड आणि हा पार्टनर आहेत हेपर्यंत ठीक आहे, परंतु याला अनेक साथीदार आहेत. आणि ही जी काय नावं ही 26 जणांची आहे त्यांनाच पावडर किंवा हे सगळा फॉर्म्युला पुरवायचे आणि ते स्वतः पुरतं करायचे असं काही नाही आहे. हा फॉर्म्युला याच्याकडून त्याच्याकडं सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये पसरलेलं आहे. आणि आता खरं तर तेच शोधायचं काम या ठिकाणी सुरू आहे. हे जे दूध, ह्या ज्या ब्रँडेड दूध कंपन्यांना सप्लाय व्हायचं त्याचा खरं तर शोध घेतला पाहिजे. तुम्ही व्हे प्रोटीन कुठून आणली, आमकं कुठून आणलं, शॅम्पू कुठून आणला, डिटर्जंट कुठून आणला, त्यांच्या मालकांना तुम्ही धरलं म्हणजे डिस्ट्रीब्युटरला अटक केली. पण हे दूध जातं कुणाला? चोरी झालेलं सोनं, चोराला ज्या वेळ गुन्हा दाखल होतो तर चोर ज्या सोनारला विकतो त्याला देखील अटक करण्यात येते. मग ह्या प्रकरणामध्ये तसं का होत नाही आहे? नक्की कुणाचा याच्यामध्ये दबाव आहे का? हा खरं तर शोधाचा विषय. पाठीमागे श्रीगोंद्यामध्ये सुद्धा 2023 साली एक मोठी कारवाई झाली, विषय दडपण्यात आला. 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. जुन्नरचा बय होता, त्याच्यामध्ये ती तपास इतका चांगला चालू होता की त्याच्यामध्ये बड्या बड्या लोकांची नावं येणार होती. परंतु नंतर ते थांबवलं आणि तो विषय बारगळला. तुकाराम मुंडेंचं काम संपलेलं आहे. काय संपलं आहे? त्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांच्या विभागाने सगळी चौकशी केली आहे. त्यांच्या विभागाने सगळा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्या विभागाने सगळं काय सिंडिकेट आहे ते शोधून पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु आता कामगिरी पोलिसांची आहे. याच्यामध्ये इतर कोण आरोपी आहेत? मग हे ज्या दूध डेअऱ्या होत्या ह्या इतके मोठ्या डेअऱ्या आहेत, इतकी भारी सुपरफास्ट यांच्याकडं यंत्रसामुग्री आहे. हे दूध आहे की काय आहे हे क्षणामध्ये समजतं. मग हे दूध ॲक्सेप्ट कसं केलं जायचं? त्यांना कोणतेही मुलं हिजा न करता, कोणत्या आमदार खासदार मंत्र्याचा दबाव न घेता थेट कारवाई करावी अशी संपूर्ण जनतेची मागणी. पाहत राहा शिवाय न्यूज.